हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत JNMचा MSN2चा क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 1 हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतो. त्याचे आपण आन्सर बघणार आहोत. व क्वेश्चन 2 पासून 5 पर्यंत लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, ते आपण समजून घेऊया. तर क्वेश्चन 1 मध्ये MCQज यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, द डेली रिक्वायरमेंट ऑफ द कॅल्शियम इज इन अडल्ट. याचा आन्सर ऑप्शन नंबर ए येईल 1 ग्रॅम. कारण अडल्ट पर्सनला डेली 1 ग्रॅम कॅल्शियम लागत असतं फॉर बोन हेल्थ अँड मसल कॉन्ट्रॅक्शन अँड नर्व फंक्शन. जर ते कमी झालं तर ऑस्टिओपोरोसिस तसेच बोन वीक होऊ शकतं. दुसरा क्वेश्चन आहे, मॅलिग्नंट कॅन्सर ऑफ इपिथेलियल टिश्यू सेल इज कॉल्ड ॲज. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी कार्सिनोमा. तिसरा क्वेश्चन आहे, कॅन्सर सेल मूव्स फ्रॉम देअर ओरिजिनल लोकेशन टू अदर साईट इज कॉल्ड ॲज. याचा आन्सर ऑप्शन नंबर बी येईल मेटास्टॅसिस. चौथा क्वेश्चन आहे, पल्स रेट बिलो इन 1 मिनिट इज नोन ॲज ब्रॅडिकार्डिया. याचा आन्सर ऑप्शन नंबर बी येईल 60 मिनिट. पाचवा क्वेश्चन, डेंग्यू इज कॉज बाय. याचा आन्सर ऑप्शन नंबर ए येईल ॲडिस मॉस्किटो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बी, मॅच द फॉलोइंग. याच्यामध्ये ए व बी असे 2 ग्रुप आहेत. एमध्ये पहिला आहे डॉग बाईट. डॉग बाईट याचा आन्सर बी रॅबिपूर येणार, कारण डॉग बाईट झाल्यानंतर रॅबिपूर हे वॅक्सिन दिलं जातं. दुसरा आहे कॅथेटरायझेशन. कॅथेटरायझेशन हे युरिन रिटेन्शन झाल्यावर करतात, म्हणून ऑप्शन नंबर ई येईल. तिसरा आहे मलेरिया. मलेरिया झाला तर स्प्लीन इनलार्ज होते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी येईल. चौथा आहे चिकन पॉक्स. चिकन पॉक्सचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम व्हॅरिसेला झोस्टर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी येईल. पाचवा आहे डिस्फॅगिया. डिस्फॅगिया म्हणजे डिफिकल्टी टू स्वॅलोइंग, म्हणजे गिळंकृत करण्यात डिफिकल्टी होते. हे इसोफॅगियल कॅन्सर असेल तर होते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए हे त्याचा आन्सर येईल. नंतर आहे क्वेश्चन सी, ट्रू ऑर फॉल्स. पहिला क्वेश्चन आहे, चिकनगुनिया डिसीज कॉज बाय ॲडिस इजिप्टी मॉस्किटो बाईट. हे स्टेटमेंट ट्रू आहे. दुसरं आहे, मॅमोग्राफी इज डन टू रूल आउट कार्सिनोमा ब्रेस्ट. हे स्टेटमेंट ट्रू आहे. तिसरं आहे, ल्युकोसायटोसिस मीन्स ॲबनॉर्मल इन्क्रीज व्हाईट ब्लड सेल्स. हे स्टेटमेंट ट्रू आहे. चौथा आहे, वायडल टेस्ट इज डन टू डायग्नोज डेंग्यू फीवर. हे स्टेटमेंट फॉल्स येईल, बिकॉज वायडल टेस्ट ही टायफॉईडसाठी केली जाते, नॉट अ डेंग्यू. व डेंग्यू फीवरसाठी NS1 अँटीजन व IgM टेस्ट केली जाते. पाचवा आहे, पॅलिएटिव्ह केअर मीन्स क्युरिंग कॅन्सर कम्प्लिटली. हे स्टेटमेंट फॉल्स आहे, बिकॉज पॅलिएटिव्ह केअर ही सिम्पटम रिलीफसाठी दिली जाते. अशा प्रकारे पहिला क्वेश्चन संपलेला आहे. दुसरा क्वेश्चन शॉर्ट नोट्स आहे. त्याच्यात पहिला आहे, रोल ऑफ नर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट. दुसरं आहे मिझल्स. मिझल्स म्हणजे गोवर. तिसरा आहे किमोथेरपी. ही कॅन्सर पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. चौथा आहे फ्रॅक्चर ऑफ स्पाईन, मणक्याला फ्रॅक्चर झालं असेल तर. तसेच तिसरा क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन. त्याच्यात पहिला आहे हॉजकिन्स लिम्फोमा अँड नॉन हॉजकिन्स लिम्फोमा. हे लिम्फॅटिक सिस्टमचे कॅन्सर आहेत, याच्यातील डिफरन्स लिहायचा आहे. तसा दुसरा क्वेश्चन आहे बिनिगन ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर. बिनिगन ट्यूमर हे स्प्रेड होत नाही व मॅलिग्नंट ट्यूमर हे फास्ट स्प्रेड होतात. तिसरा आहे नॉर्मल सेल अँड कॅन्सर सेल. नॉर्मल सेल ही आपली साधारण पेशी असते ती, व कॅन्सर सेल ही कॅन्सरस असते, यांच्यातील डिफरन्स लिहायचा आहे. चौथा क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग.
त्यात पहिला बर्न विषयी आहे. पहिला आहे क्लासिफिकेशन ऑफ बर्न, दुसरा आहे असेसमेंट ऑफ बर्न विथ हेल्प ऑफ रूल ऑफ 9. म्हणजे बर्न पेशंटचे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन मेथड आहे ती लिहायची आहे. तिसरा आहे मॅनेजमेंट, 30% बर्न झालेल्या पेशंटला मॅनेजमेंट लिहायची आहे. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स ऑफ बर्न, याला ऑरला ऑप्शन आहे. लॅरिंग्स कॅन्सर, लॅरिंग्स कॅन्सरचे कॉजेस, प्रिडिस्पोजिंग फॅक्टर, इन्व्हेस्टिगेशन लिहायचं आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये क्लिनिकल मॅनिफेस्टेशन लिहायची आहे. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये प्री ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट लिहायची आहे. आणि चौथा क्वेश्चन आहे लॅरिंग्स कॅन्सर झाल्यावर हेल्थ एज्युकेशन पेशंटसाठी लिहायचं आहे. पाचवा क्वेश्चन आहे ल्युकेमिया. ल्युकेमिया हा एक ब्लड कॅन्सर आहे. त्याचे टाईप लिहायचे आहेत, रिस्क फॅक्टर लिहायचे आहे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये कॉमन सिम्पटम लिहायचे आहेत आणि मेडिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट लिहायचे आहे. अशा प्रकारे आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2चा क्वेश्चन पेपर बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.